नमस्कार, मी स्मिता's किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तोंडली मसाले भात। त्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी घेतले अर्धा चमचा लवंग, 1 चमचा शहाजिरं, 2 चमचे धने आणि 5 ते 6 दालचिनीचे तुकडे। हे आपण साधारण गरम करून घेऊया। फक्त हलका हलका गरम करून घ्यायचं हे, म्हणजे आपलं वाटलं जाईल व्यवस्थित। लवंग, आपला मसाला गरम झालाय। आपण आता हा थंड करून याची पूड करून घेऊयात। आपण याची पूड करून घेऊया। अशी जाडसर भरड करून आपण इथे एक पॅन किंवा भांड तापत ठेवलेलं आहे आणि इथं 4 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता या पॅन मध्ये आपण घेऊया 3 ते 4 चमचा तेल। आपलं तेल गरम झालं की आपण यामध्ये घेऊया थोडी मोहरी। अर्धा चमचा मोहरी घेतली आहे मी। ही चांगली फुटू द्यायची आहे। आपली मोहरी छान फुटली आहे। आता यात घालूया 3 ते 4 हिरव्या मिरच्या, या उभ्या कापल्यात। हिरव्या मिरच्या घातल्या की त्यात आपण थोडीशी घालूया कोथिंबीर। आता आपण यात घालूया तोंडली अशी उभी कापून घेतली आहे। 1 वाटी तोंडली घेतली आहे मी इथं। ही छान परतून घेऊया। गॅस थोडा वाढवायचा। जातीये तोवर आपण यात घालूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चमचा आपला साठवणीतला मसाला असतो तो, आणि जो तो नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल। हे एकजीव करून घेऊयात। घालूया आपण काजूचे तुकडे, थोडस ओलं खोबरं, आणि पुन्हा एकदा घालूया थोडीशी कोथिंबीर। हा मसाले भात एकदम झटपट बनतो। यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, आलं हे काहीच नाही घातलं तरी पण हा भात खूप छान चविष्ट होतो। आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो आपण घेऊया अर्धा ते 1 चमचा। आता यातच आपण घालूयात चवीनुसार मीठ। मिठामुळे तोंडली शिजायला मदत होईल। आपण याची झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। 1 मिनिट झालाय।
आपण हे हलवून घेऊया। तोंडली छान परतली गेली आहे। आता आपण यामध्ये तांदूळ घेऊयात। हे तांदूळ आपले दररोजचे आहेत, म्हणजे दररोज जे खातो आपण घरामध्ये लहानमध्ये ते आहेत। याला बासमतीच पाहिजे असं काही नाही। हे तांदूळ फक्त मी 1 तास भिजत घातले होते। हे छान आपण परतून घेऊया। आपले तांदूळ छान परतून झालेत। आता हे 2 वाटी तांदूळ होते, त्यामुळं मी आता इथे घेते 4 वाटी गरम पाणी। पाणी गरमच घालायचे, त्यामुळे भात शिजायला पटकन मदत होते। आता फास्ट गॅस करून आपण याला एक उकळी येऊ देऊयात। आपल्या भाताला छान उकळी आली आहे। आता आपण थोडासा लिंबू पिळायचा, अर्धा चमचा लिंबू पिळायचा आहे। हा हलवून घेऊया। आता बारीक गॅस करून थोडंसं यातलं पाणी कमी झालं की यावर झाकण ठेवून वाफ देऊया आपण। आपल्या भातातलं पाणी छान कमी झालेलं आहे। आता एकदा हलवूया। आता आपण जो तयार केलेला मसाला होता धने जिऱ्याचा, ते आपण थोडंसं पेरू याच्यावरती आणि याची झाकण लावून 5 मिनिटासाठी वाफ काढून घेऊयात। पाच मिनिटं झालेत। आता आपण आपलं भात बघूया। खूप छान शिजलाय आपला भात आणि सुगंधही खूप छान सुटलाय। आता आपण गॅस बंद करून प्लेटिंग करूया। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट मध्ये जरूर कळवा। तसेच अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा।